Hello student, we are going to study the seconds pendulum. We are also seeing the simple pendulum. Simple pendulum म्हणजे काय ते काल आपण पाहिलं. Simple pendulum ची definition: heavy point of mass suspended from rigid support with the help of there is a light and inextensible string. Heavy point of mass suspended from rigid support with the help of light and inextensible string is called simple pendulum. And the period of simple pendulum, time taken to complete one oscillation by simple pendulum, is called period of simple pendulum. It's a formula: capital T is equal to 2 pi into square root of L divided by G. अपन चार लॉ पाहिले: law of length, law of gravity, law of mass and law of isochronous. आज आपण पाहणार आहोत सेकंड्स पेंडुलम म्हणजे काय पाहणार आहोत. सेकंड्स पेंडुलम, सेकंड्स पेंडुलम. सी आर टी इज इक्वल टू काय 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ L बाय G. हा काय आहे पिरियड आहे कोणाचा? सिंपल पेंडुलमचा. मग ज्या सिंपल पेंडुलमचा कालावधी फिक्स असतो किती? 2 सेकंद. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड हा फिक्स असतो 2 सेकंद, त्या सिंपल पेंडुलमलाच सेकंड्स पेंडुलम म्हणायचं. काय म्हणलं मी इथं? पिरियड कसा असतो? फिक्स आहे. किती सेकंद? 2 सेकंद, म्हणून सेकंड्स म्हणतो. म्हणून या ठिकाणी व्हॉट इज द सेकंड्स पेंडुलम? सेकंड्स पेंडुलम म्हणजे वेगळा पेंडुलम नाही. इट इज सिंपल पेंडुलम, पेंडुलम having period 2 second, 2 second is called seconds pendulum. Seconds pendulum, seconds pendulum. मी काय म्हणलं? या ठिकाणी पिरियड किती सांगितला? 2 सेकंद. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियड 2 सेकंद असतो त्या सिंपल पेंडुलमला सेकंड्स पेंडुलम म्हणतो. मग मला सांगा सिंपल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला किती? T is equal to 2 pi into square root of L divided by G. या फॉर्म्युलावरून आपण लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काढतो. लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम, पेंडुलम. सी आर सेकंड्स पेंडुलम साठी पिरियड किती असतो? 2 सेकंद. हा आपण इथं ठेवून देऊ. 2 is equal to 2 pi into square root of L divided by G. 2 ला 2 कॅन्सल झालं. हा पाय इकडे घेतला मी तर काय येईल? 1 divided by pi is equal to square root of L divided by G. आणि दोन्ही बाजूचा वर्ग केला, स्क्वेअर केला. 1 divided by pi square is equal to L divided by G. G इकडे घेतला तर L is equal to G divided by pi square. This is the formula for length of seconds pendulum. कसा फॉर्म्युला हा? लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम, पेंडुलम. मग लेंथ ही फिक्स असते का? कॉन्स्टंट आहे का? तर या ठिकाणी पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. मग लेंथ ही कशावरती डिपेंड आहे? जी फिक्स आहे का? नाही. आपण ऍक्सेलरेशन, ग्रॅव्हिटी पाहिली, ग्रॅव्हिटेशन पाहिलं. ग्रॅव्हिटी ही व्हेरिएबल आहे. मग पृथ्वीच्या सरफेसवरती
जर मी या ठिकाणी ही अर्थ घेतली, अर्थ मी स्फेरिकल नाही दाखवली, ऑब्लेट स्फिरॉइड दाखवली, अंडाकृती दाखवली. हा जर ऍक्सिस असेल तर हा काय इक्वेटर, हा काय इक्वेटर, ही लाईन आहे ती इक्वेटरची, आणि हा काय पोल, कोणता नॉर्थ, अँड दिस वन इज द साउथ पोल. ओके. मग या पोलवरची ग्रॅव्हिटी किती असते, जीपी इज इक्वल टू सर्वात जास्त 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती सांगितले मी, जीपी ऍट पोल 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि इक्वेटर वरती सर्वात कमी असते ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मला सांगा, जर पृथ्वीच्या सरफेस वरती जी बदलत असेल तर एल हा जी वरती डिपेंड आहे, त्यामुळे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इट इज द डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द सरफेस ऑफ अर्थ. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इट इज द डिफरंट at different places on the surface of earth. त्यामुळे पोल वरती आणि इक्वेटर वरती किंवा लाईज बिटवीन देम लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम हा डिफरंट असेल, कारण पिरियड हा फिक्स आहे, दॅट इज द 2 सेकंड. मग मला सांगा, जर सरासरी आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किती घेतो 9.8 पृथ्वीच्या सरफेसवर, तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. मग लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काय येईल, जी डिवाइडेड बाय पाय स्क्वेअर, जी देयर इज 9.8, पाय ची व्हॅल्यू 3.142 ब्रॅकेट स्क्वेअर, 9.8 डिवाइडेड बाय 9.87, 3.14 चा स्क्वेअर हा 9.86 असतो, आणि 3.142 चा स्क्वेअर 9.87 आहे. ही पायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशनला 3.14 च घेतो, पण ऍक्च्युअल पायची व्हॅल्यू 3.142. जर या ठिकाणी मला सांगा, न्यूमरेटर मोठा आहे की डिनॉमिनेटर आहे, 9.8 आणि 9.87 डिनॉमिनेटर मोठा आहे, त्यामुळे येणारा भागाकार दॅट इज द डिव्हिजन ही लेस दॅन 1 असेल, म्हणून 0.9926 मीटरच्या जवळपास या ठिकाणी उत्तर येतं. दॅट इज एल अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दॅट इज 1 मीटर. कशासाठी, सेकंड पेंडुलमसाठी. दॅट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. Then see here, what is the angular SHM? Angular SHM. आपण आतापर्यंत लिनियर SHM पाहिलं. लिनियर SHM हा A, हा B, हा O, that is mean position. आणि पार्टिकल जर इथून इथपर्यंत गेला P या पोझिशनला, A नी पोझिशनला, म्हणजे डिस्प्लेसमेंट या दिशेला किती झालं x, तर फोर्स या पार्टिकल वरती या दिशेला ऍक्ट होतो. इथे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट बट अपोजिटली डायरेक्टेड. ऑलवेज हा ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन असते. F बरोबर ma, मास जर कॉन्स्टंट असेल तर F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A, म्हणून F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A असेल तर A डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -S, म्हणून ऑर मध्ये म्हणतो. मग ही डेफिनेशन सांगताना ही कसली मोशन सांगितली होती, एक इट इज द लिनियर पिरियोडिक मोशन. काय सांगितली होती, लिनियर पिरियोडिक मोशन इन विच फोर्स और acceleration directly proportional to linear displacement from its mean position and is always directed towards the mean position denoted by negative sign, that is oppositely directed. हे आपण कुठं पाहिलं होतं, लिनियर, आणि लिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये. आता आपण पाहणार आहोत अँगुलर SHM.
काय पाहणार आहेत आपण? अँग्युलर एसएचएम. सी आर समजा हा बार आहे, पट्टी समजा मी सेंटरला या ठिकाणी छिद्र पाडलं आणि उभ्या भिंतीला ही पट्टी बसवली. ही तर स्थिर राहिली. याचा अर्थ या पट्टीचं वेट बॅलन्सर बाय नेल, खिळा जो आहे तो अपवर्ड, ते कॅन्सल पोझिशन. मला सांगा या पोझिशन पासून मी या पट्टीच्या या टोकाला इकडे ढकललं किंवा इकडे ढकललं, या दिशेला फोर्स लावला किंवा या दिशेला फोर्स लावला, किती फोर्स आहे? हा पार्ट या फोर्समुळे, हा पार्ट या फोर्समुळे. किती फोर्स आहेत? 2. किमती कशात? सारख्या. कसे? पॅरलल, डिफरंट पॉइंटला ऍक्ट होतात, अपोजिट डायरेक्शन. आणि यामुळे ही पट्टी काय होईल? रोटेट. याचा अर्थ they produce the moment of force is called as the torque Q. आणि टॉर्क Q बरोबर काय असते? या दोन्ही पैकी एका फोर्सची किंमत मल्टिप्लाइड बाय यांच्या मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स. that the tau is equal to F into R. that is the torque Q. सी आता आपण पाहणार आहे ते अँग्युलर एसएचएम. कन्सिडर या ही पट्टी समजा, इथून जर मी डिस्प्लेस केली, इथं स्थिर राहिली, डिस्प्लेस जर केली तर या ठिकाणी पहा ही या बाजूला जाईल आणि सोडून दिली तर ही असे ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल या पद्धतीची. बरोबर? या बाजूला अँगल करती, त्याबरोबर या बाजूला अँगल करती. इकडे अँगुलर डिस्प्लेसमेंट झालं, रिस्टोरिंग फोर्स इकडे आणायचा प्रयत्न करतो. इकडे अँगुलर डिस्प्लेसमेंट झालं, रिस्टोरिंग फोर्स इकडे आणायचा प्रयत्न करतो. ही लिनियर डिस्प्लेसमेंट नाही करत. ही लिनियर डिस्प्लेसमेंट या पद्धतीची अशी जात नाही. ही लिनियर एसएचएम. ही काय करते? ही रोटेशनल मोशन करते, हे व्हायब्रेशन करते. कन्सिडर करा हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही मीन, हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम, मीन आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. किती ऑसिलेशन झालं? 1. जर हे एक ऑसिलेशन होण्यासाठी 10 सेकंद लागत असतील तर पुढचंही 10 सेकंदात, पुढचं 10 सेकंदात, पुढचं 10 सेकंदात, म्हणजे ऑसिलेशनचा टाइम इंटरवल कसा आहे? सेम आहे, which repeat again and again. आणि म्हणून ही कसली मोशन आहे? पिरियडिक मोशन. पण ही लिनियर पिरियडिक मोशन आहे का? नाही. कारण लिनियर जाते का? नाही. मग ही कसली? तर व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन म्हणायचं. काय म्हणायचं याला? व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन. काय म्हणायचं याला? व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन. त्या ठिकाणी या दिशेला अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा एवढं झालं. त्यावेळेस या टोकावरती इकडे ऍक्ट होणारा आणि इकडे ऍक्ट होणारा हा फोर्स काय तयार करतो? टॉर्क. आपण रोटेशनल मोशन हा टॉपिक पाहणार आहे. एखादी बॉडी जर रोटेट होत असेल एखाद्या ऍक्सिस भोवती तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आपला काढायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया. मग टॉर्क किती? तर तो इज इक्वल टू या टॉर्क ऍक्टिंग अपॉन, हा रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतो. हे इकडे गेलं तर या बाजूला, मग अँगल इकडे, टॉर्क इकडे. मग टो इज इक्वल टू काय? बेसिक फॉर्म्युला आय अल्फा. याला म्हणतो टॉर्क किंवा टॉर्क. याला म्हणतो मी मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा एकक असते केजी मीटर स्क्वेअर, याचा असते न्यूटन मीटर. आणि हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे रॅड पर सेकंड स्क्वेअर. आपण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं. लक्षात आलं? आता अँग्युलर एसएचएम ची डेफिनेशन काय? तर इज इट अ लिनियर और व्हायब्रेटरी? इट इज द व्हायब्रेटरी. कसली मोशन आहे? पिरियडिक मोशन आहे. त्यामुळे
It is vibratory periodic motion. Periodic motion in which torque or angular acceleration acting on a body is directly proportional to angular displacement from its mean position and is always directed towards mean position is called angular SHM. Angular SHM, it is the vibratory periodic motion in which torque or angular acceleration acting upon the body is directly proportional to angular displacement from its mean position and is always directed towards the mean position. Example काय, समजा या ठिकाणी हे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, चुंबकीय क्षेत्र युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आणि यामध्ये हा जर मॅग्नेट ठेवला नॉर्थ साऊथ आणि हा ऑसिलेट केला तर तो व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन म्हणजे अँग्युलर एसएचएम करू. म्हणून एक्झाम्पल काय, तर मोशन ऑफ बार magnet in uniform magnetic field. Okay, it is the example of angular SHM. See here, we require to find out the differential equation of angular SHM. Differential equation of angular SHM. Basic we have seen that there is a formula for linear SHM. Linear SHM साठी formula काय पाहिला, d2x by dt square. हे डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट काय असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज द एक्सेलरेशन. कसलं, लिनियर, प्लस k by m into x is equal to 0. हा फोर्स कॉन्स्टंट आहे, हे मास आहे. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे कुणासाठी, लिनियर एसएचएम साठी. असंच डिफरन्शियल इक्वेशन कुणासाठी काढायचं, अँग्युलर एसएचएम साठी. कुणासाठी काढायचं, अँग्युलर एसएचएम. मग डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन आहे टॉर्क q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू angular displacement and is always directed towards the mean position, म्हणजे opposite direction. Tau is equal to minus mu into theta. Say that equation. mu ला या ठिकाणी मॅग्निट्यूड घेतलं मी, Tau is equal to mu theta. तर mu is equal to काय आहे, Tau divided by theta. टॉर्क क्यू पर यूनिट ट्विस्ट, काय म्हणतात त्याला, टॉर्क क्यू पर युनिट ट्विस्ट किंवा याला म्हणतात टॉर्सनल कॉन्स्टंट. ओके, मग याचं युनिट काय, न्यूटन मीटर. आणि हे काय, थीटा कशाने मोजतात, डिग्री और रेडियन, that the nm per rad. Okay, we know that tau is equal to I alpha
अल्फा काय सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं डी ओमेगा बाय dt, डी ओमेगा बाय dt, ओमेगा बरोबर काय डी थीटा बाय dt, रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. या ओमेगाची किंमत या ठिकाणी ठेवून द्या. काय मग अल्फा इज इक्वल टू डी बाय dt आणि ओमेगाची किंमत डी थीटा बाय dt. तर अल्फा इज इक्वल टू d2 थीटा बाय dt स्क्वेअर. ओके. या अल्फाची किंमत जर मी इथं ठेवली या अल्फाची किंमत तर काय येईल तो इज इक्वल टू काय आलं आपलं मायनस म्यू थीटा. तो इज इक्वल टू आय अल्फा इज इक्वल टू काय आय अल्फा इज इक्वल टू काय मायनस म्यू थीटा आय अल्फाची किंमत d2 थीटा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस म्यू थीटा. हा आय राइट साइडला ट्रान्सफर केला d2 थीटा बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस म्यू डिवाइडेड बाय i इनटू थीटा. हा फॅक्टर इकडे ना d2 थीटा बाय dt स्क्वेअर प्लस म्यू डिवाइडेड बाय i इनटू थीटा इज इक्वल टू 0 and it is the required differential equation for angular SHM. d2 theta by dt square plus mu divided by I into theta is equal to 0. It is the required differential equation of linear SHM. Okay, we can stop here.